आज मनोज नरवणे खरं या देशाचे भारताचे आपल्या माजी लष्कर प्रमुख आणि ते खरं तर आपल्यासाठी अभिमानी पुण्याचे आणि त्यांना आज आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं। विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्सुकता होती। सिंदूरच्या ऑपरेशननंतर इथून मागचा भारत नाही आता राहिला। आता भारत असा की माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। आज आतंकवाद दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही थेट पाकिस्तानमध्ये जाऊन 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन सुद्धा आम्ही अतिरेक्यांची स्थळं उद्ध्वस्त करू शकतो। हा बदललेला भारत आहे। 2047 विकसित भारताचा संकल्प माननीय मोदीजींनी केला, त्याच्यातलं आपलं योगदान काय असावं अशाच स्तरावरती हे मार्गदर्शन माननीय मनोजींनी केलं। गेले जवळपास 22 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो। कोथरूडमधल्या आणि पुण्यातल्या तमाम गुणवंत विद्यार्थी जे आहेत, एक 10वी आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर जे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांच्या एक गुणगौरव, त्यांचा कौतुकाचा एक सोहळा हा गेले 22 वर्ष करतो। यंदा 23व्या वर्षामध्ये हा कार्यक्रम करत असताना दरवर्षी वेगवेगळी जी एक मोठी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलं, देशासाठी मोठं काम केलं, एक योग्य मार्गदर्शन व्हावं, त्यांना योग्य पुढच्या काळात दिशा मिळण्यासाठी म्हणून त्यांचं कौतुक तर आहेच, पण त्याच्यासोबत एक त्यांना चांगला मार्ग पुढच्या काळात निवडण्यासाठी म्हणून एक प्रोत्साहन असेल किंवा ते एक दिशा देण्याचं काम अशा लोकांच्या माध्यमातून त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या मार्गदर्शनामधनं मिळतं। त्यामुळे रघुनाथजी माशेलकर असतील, विजय भटकर जे असतील, अविनाशजी धर्माधिकारी असतील, अशी खूप मोठी माणसं, विश्वासजी नांगरे पाटील असतील, अशी अनेक माणसं की ज्यांनी खरं तर एक मोठं योगदान त्यांच्या क्षेत्रातलं हे देशासाठीचं आहे। अशा व्यक्तींना आम्ही नेहमी बोलवतो ना। आज मनोज नरवणे खरं तर या देशाचे भारताचे आपल्या माजी लष्कर प्रमुख आणि ते खरं तर आपल्यासाठी अभिमानी पुण्याचे आणि त्यांना आज आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं। विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्सुकता होती। सिंदूरच्या ऑपरेशननंतर खरं तर एक देशप्रेमाची एक भावनेची एक लाट आहे देशामध्ये की इथून मागचा भारत नाही आता राहिला। आता भारत असा की माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। आज आतंकवाद दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही थेट पाकिस्तानमध्ये जाऊन 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन सुद्धा आम्ही अतिरेक्यांची स्थळं उद्ध्वस्त करू शकतो। हा बदललेला भारत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मनोज नरवणेजींचं इथं येणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे खूप मोठी गोष्ट होती। एक चांगलं प्रोत्साहन आज त्यांनी त्यांच्या वक्तृत्व, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिलं आणि म्हणून आपापल्या क्षेत्रात मोठं काम करायचं पुढच्या काळातला विद्यार्थ्यांचा संकल्प तर निश्चित असून त्यातून एक देशसेवेचं माध्यम काय असावं, आपलं देशाच्या 2047 विकसित भारताचा संकल्प माननीय मोदीजींनी केला, त्याच्यातलं आपलं योगदान काय असावं अशाच स्तरावरती हे मार्गदर्शन माननीय मनोजींनी केलं आणि आमच्यासाठी आज ती खूप मोठी गोष्ट आहे। मुलांना खूप बरं वाटलं त्यांना पाहताना, त्यांना अनुभवताना, त्यांना ऐकताना। आज मुलं निश्चितपणे खूप समाधानीत, आनंदी आहेत। गणेश मंडळाचा कार्यकर्ता, देश मंडळांच्या व्यथा तुम्हाला माहिती झाल्या असतील पुण्याच्या गणेशोत्सव संदर्भात। मी मागेही म्हणालो की शेवटी पुण्यातला गणेशोत्सव साजरा करणारे आम्ही सगळीच मंडळी, मी आज कोणी हा मुद्दाच नाही आहे। मी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता पहिला आहे, तेव्हा मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही सगळेजण एक परिवार आहोत, परिवारातले घटक आहोत। मग मानाचे गणपती असतील, इतर गणपती असतील, जे काही असेल कार्यकर्ते या पुण्याच्या गणेशोत्सवात रात्रंदिवस काम करणे, 12 महिने, केवळ 10 दिवस काम नाही करत गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, तो 12 महिने काम करत असतो, मग सामाजिक विधायक स्वरूपामध्ये सुद्धा। तर आज आम्हाला तीच गरज आहे की आमच्यात थोडासा काही विसंवाद नक्की आहे, पण पुढच्या काळात एक परिवार म्हणून आम्ही निश्चित काही पुढच्या काळामध्ये त्याच्या मार्ग निघेल, आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत आणि याच्यातनं 100% मार्ग निघेल असा मला विश्वास आहे। तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भूसंपादन करताना कमी मोबदला जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जातो। नक्की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या अगोदर सुद्धा जाहीर केलं, अनेक वेळा सांगितलं की पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ करत असताना कुठल्याही भूमिपुत्रावरती अन्याय होऊ दिला जाणार नाही। प्रत्येक शेतकऱ्याला ज्याची जागा तिथे घेतली जाईल त्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय दिला जाईल, त्याच्यावरती अन्याय होणार नाही, ही सरकारची जबाबदारी हे देवेंद्रजींनी 10 वेळा सांगितलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तीच भूमिका आहे की कुठल्याही भूमिपुत्रावरती अन्याय न होता शेवटी विकास करत असताना आज मूळ गोष्टी ज्या आहेत त्याला कुठेही बगल दिली जाणार नाही, त्याला कुठेही दुर्लक्षित केलं जाणार नाही। त्यामुळे तो घटक आहे ज्याच्या माध्यमातून आज इतका मोठा प्रकल्प हा जागतिक स्तराचा तिथं उभा राहतोय, ज्यांच्या जमिनीवरती उभा राहतोय, त्या भूमिपुत्रांना 100% न्याय दिला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर केलं। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र,
महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.